या सर्व सन्माना इतक्या देखण्या स्वरूपात व्हावा ही माझ्या तरी जीवनातली पहिली घटना होय. आणि कलारसिक माननीय परमानंदजी अग्रवाल आणि आमदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते तो प्रकाशन सोहळा होतो आहे, ही त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सदाशिव नरोटे यांचं साहित्य निर्माण झालं आणि नेर नगरीच्या या वैभव संपन्नतेत हा प्रकाशन सोहळा म्हणजे अजून एक संपन्नतेत भर पडलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या आदर्श आपल्या प्रतिमांना त्यांनी माल्यार्पण करावं, दीप प्रज्वलन करावं. म्हणून आपले जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांना अभिवादन मार्ग निर्माण केलेला आहे. त्यांचे आदर्श सर्वांनी उपाध्याय शिंदे माणसाचं जीवन असं महापुरुषांच्या जीवविचारानुसार सुगंधित अशी अपेक्षा या काव्य संग्रहाच्या निमित्तानं आपण सर्व दोन्ही कवी द्वय अत्यंत मध्यभागी भाऊनी आग्रहाने त्यांना स्थानापन्न केलेला आहे. यानंतर गौतम पाढेर आणि संच पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत घेतो. ते नवप्रकाशनचे मिलिंद दहाके आणि सौभाग्यवती यांचं स्वागत प्राध्यापक सदाशिव नरोटे, सुभाष नरोटे स्वतः माननीय आमदार हे करतात. रूपा शिंदे प्राध्यापक नरोटे सरांच्या जेवढ्या
कविता आहेत त्याहीपेक्षा जास्त फुलांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे. यानंतर त्यांचं स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती नेर यांच्या तर्फे होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव खाली करा हा इकडे बघा. फायदा तोट्याच्या विचाराच्या पलीकडे प्रकाश व्यवसाय हा केवळ समाजदेशी असा उपक्रम असतो आणि ते काम सातत्याने हे सरांनी स्वतःचं जीवन समजून घेतलं आणि माणसांचे मुखवटे कसे दिसतात हे त्यांनी शब्दबद्ध केलं आणि म्हणूनच त्यांचा मुखवटे हा काव्य संग्रह निर्माण झाला. या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचा एक भाग म्हणून मला या ठिकाणी विशेष आनंद होतोय. प्रास्ताविक प्रस्तावना काय असते एखाद्या काव्यसंग्रहाच्या प्रास्ताविकेमध्ये होत असते. नेरचे शिक्षण महर्षी जे जगतात मुलांच्या हिताचे धोरण. नेरचे शिक्षण महर्षी जगतात मुलांच्या हिताचे धोरण. शिक्षणाचे त्यांच्या आयुष्यात बांधत आहेत तोरण. शिक्षणाचे त्यांच्या आयुष्यात बांधत आहेत तोरण. सदैव प्रगतीपथाकडे असते लक्ष. सदैव प्रगतीपथाकडे असते लक्ष. आणि निहिरू शिक्षण संस्थेचे आपण अध्यक्ष. निहिरू शिक्षण संस्थेचे आपण अध्यक्ष. An eco-smiling personality. An eco-smiling personality. समाजकारणातून राजकारणात येण्याने भक्कम यांची स्थिती. समाजकारणातून राजकारणात येण्याने भक्कम यांची स्थिती. विकास कामाला जे देतात सदैव गती. विकास कामाला जे देतात सदैव गती. हात देतात साथ देण्याची आहे. माननीय आमदार संजय भाऊ राठोड, माननीय अध्यक्ष परमानंद चक्रवाल आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मिर्झा अहमद बेग, विनयजी मिरासी आणि सर्व मान्यवरांनी हे गळूनी मुखवटे तयारीचे मग पडती गळूनी असं या मुखवटे या काव्य संग्रहाच्या गळून आहे. अत्यंत नम्र भाव त्यांनी आपल्या कवितांमधून व्यक्त केलेला आहे. मजकडे नाही शब्दांचा खजिना, नाही मी बुद्धिमत्तेचा ठेकेदार. सुचेल ते मांडीत गेलो, झाला कवितेचा आविष्कार. कांता संमित पदेशी युजे हे संस्कृत काव्याचं प्रयोजन नंतर मग माणसांकडे परावर्तित झालं आणि ओनली दॅट इज पोएट्री विच क्लीनेस अँड मॅन्स मी. तीच कविता खरी जी मला निर्माण करते आणि मला माणूस पण देते. या कविता संग्रहातून
प्राध्यापक नरोटे सरांनी माणूस पण जपलं का, त्यांच्या निर्मितीच्या कळा कशा होत्या या संदर्भात त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी यांना निमंत्रित केलं. राष्ट्रीय मराठी पत्रकार संघटनेतर्फे सरांच्या उपरी या आरोग्य जिल्हा यवतमाळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मिश्किल आणि त्यांच्या मृत्यूचंद्र या ग्रंथामध्ये सुद्धा मांडलेला आहे, तो आपण अवश्य वाचावा एवढं त्या ठिकाणी म्हणतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भावी आयुष्यामध्ये पुस्तकांना आणखी लेखन निर्मिती, साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची मुद्दा घेतो. धन्यवाद. आणि तुमच्याबद्दल आणि इतर सगळ्या सामाजिक परिप्रेक्षाबद्दल बोलणं इतर मला स्वतःला माहिती नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं माझं मिनिट बोलतो आणि मग थांबतो. कविता म्हणजे काय? आयुष्याची पाय. कविता म्हणजे काय? आयुष्याची पाय. रक्तावरती उठलेली विस्तवाची साय. रक्तावरती उठलेली विस्तवाची साय. असं एका मोठ्या कवितेमध्ये. ही विस्तवाची साय आपल्या रक्तावर उठून कविता लिहिणारे जे कवी असतात तेच फक्त कवी असतात. आज कवीचा जो बाजार भरलाय, जो रोजचा सुकाळ संपलाय, रोजचे हजारो कवी उगवत आहेत, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त कवीच नसतात. त्यात कदाचित मीही असेल. पण मी तुम्हाला सांगतो की सोनं जसं लोखंडात भाजून बाहेर पडतं तेव्हा त्याला सोनं म्हटलं जातं. मातीतून बाहेर आलेल्याला सोनं म्हटलं जात नाही, कारण ते सोनं नसतं. सोन्याचं दिसणारा एक धातू असतो, भट्टीत भाजल्यानंतर ते सोनं असतं. तसा कवी जर तो खरा कवी असेल तर तसा कवी हा 5, 10, 15, 20 वर्ष रसिकांच्या परीक्षणातून उतरतो आणि रसिकांच्या परीक्षणातून मग लोक म्हणतात की हा आहे कवी, ही आहे खरी कविता, हे आहे खरं साहित्य, हे आहे खरे शब्दांचं भांडार, हे आहे खरं शब्दाचं वैभव, ही आहे खरी कविता. तोच खरा कवी असतो. नरोटे सरांनी विषय केला हे त्यांनीच सांगितलं, मला सांगण्याची गरज नाही. पण मी एक सांगतो की नरोटे सर तर अधिक अगोदर आले असते. 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, निदान 10 वर्षापूर्वी आले असते तर नरोटे सरांचं नाव आज ज्या प्रमाणात समाजात आहे त्याच्या 10 पट वर गेलं असतं. तुमच्यासारख्या सगळ्या सुंदरपणे इथे यावरून नरोटे सरांच्या साहित्यावरचं, त्यांच्या कवितेवरचं, त्यांच्या स्वभावावरचं, त्यांच्या दातृत्वावरचं प्रेम फक्त दिसतं. पण नरोटे सरांची कविता ही त्यांच्या स्वभावा इतकीच मोठी आहे. नरोटे सरांची कविता ही त्यांच्या मनमोकळ्या दिलखुलास व्यक्तिमत्व इतकीच मोठी आहे. हे मला मोठा अभिमानानं सांगावं. खरं तर मला त्यांच्या कवितेवर बरंच बोलता असतं, पण मी त्यांची क्षमा मागतो सर, वेळ फार कमी आहे. तुम्हाला वाईट वाटतं का? मी तुमच्या कवितेचा अभ्यास करून आलो, पण अभ्यास करून आलेल्या माणसाला बोलता येऊ नये ही आजची अवस्था आहे. वेळेच्या अगोदर मला सगळं लागत आहे. वेळेचा प्रश्न आहे. मित्रांनो, कविता हा साहित्याचा एक प्रकार. कविता हा साहित्याचा एक प्रकारचा कथा, कादंबरी, नाटक, लघुकथा, ललितलेख, विरोधी साहित्य असे वेगवेगळे प्रकार. पण कविता हा सगळ्यात सोपा प्रकार आहे असं लोक म्हणतात. मी तुम्हाला अगदी मनपूर्वक सांगतो की कविता हा सगळ्यात सोपा प्रकार नाही आहे. कविता हाच सगळ्यात जास्त मोठा कठीण प्रकार आहे. पण होतं कसं, इकडल्या 4 वही, तिकडल्या 4 वही, 5 वही तुम्ही जोडल्या आणि कविता म्हणून छापल्या. हे काही लोकांना असं वाटतं काही झालं. अक्षरवैजनी नावाचं मासिक आहे, त्याचे विविध डांगे प्रकाशक आहे. त्या अक्षरवैजनी नावाच्या मासिकात तुम्ही कविता वाचा. डॉक्टर सुभाष सावरकर आहे, तुम्ही त्यांच्याकडे 100 कविता पाठवल्या तरी जोपर्यंत ती कविता त्यांना पसंत पडत नाही तोपर्यंत छापतच नाही. मी पूर्वी कविता पाठवायचो, कथा पाठवायचो आणि कथा आल्या नाही म्हणून तर नाही बोलतो, चल माझ्या
चांगलं साहित्य हे उकारासोबत घेऊन चालतं असं साहित्य हे शब्दाची उकल अशी करतात की जे जीवनाच्या सहित चालतं ते साहित्य. मी त्याचा वेगळा अर्थ असा काढतो की जे जीवनाला सहित असते म्हणजे जीवनाचं हित साधते, जीवनाचं हित साधते म्हणजे जीवनावर भाष्य करते, जीवनावर भाष्य करते म्हणजे जीवनातलं दुःख कसं कमी होईल, जीवन अधिक चांगलं कसं होईल हे जे साहित्य सांगतं ते साहित्य चांगलं असतं. काही कवी साहित्याचे अनेक प्रकार असतात. काही लोक वाचनामुळे कविता होतात, काही लोक वाचनेमुळे कवी होतात. वाचनामुळे कवी होणे म्हणजे अनेक लोकांचं ऐकलं आणि मग मलाही वाटतं की आपण असं लिहिलं पाहिजे, ते झाले वाचनामुळे. पण वाचण्यामुळे कवी होणे हा जर वेगळा ते अमुक चांगले लिहितात, मिर्झा चांगले लिहितात, पण मलाही लिहिलं पाहिजे म्हणून मी मिर्झाची कॉपी करायची, हे त्याला वाचण्यामुळे कवी होणे. वाचण्यामुळे कवी होणारे जे असतात ते उत्तम कवी असतात. प्राध्यापक नरोटे हे वाचण्यामुळे कवी आहे. आपण मला वाचनाचा त्यांचं काय समजून मला सांगण्याची गरज नाही, साक्षात ग्रंथाच्या सभासदच ते होते. वाचनामुळे जे कवी होतात ते मोठे कवी असतात. काही लोक अनुकरणातून कवी होतात, काही लोक अनुभवनातून कवी होतात. अनुकरणातून जे कवी होतात ते कसे असतात ते मला सांगण्याची गरज नाही, पण अनुभवनातून कविता जे लिहितात, अनुकरणातून जे साहित्य लिहितात, कविता करत राहतात, लिहिलेली कविता वाचून दाखवतात, नाही कोण ऐकतो मला ऐकवतात, नाही कोण ऐकतो एखाद्या मित्राला फोन करतात, तुमचं माझ्यावर प्रेम नाही. म्हणे आहे, तिला परीक्षाच द्यायची होती, ती म्हणे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हो आहे, तुला काय करावं पाहिजे, मग सांग म्हणे जर मी मेली उद्या काय करणार नाही. हा लगेच म्हणे असं बोलून हो तुझ्या मनाचा विचारच नाही करू शकत नाही. समजा म्हणे मी मेली तर तुम्ही दुसरं लग्न कराल काय. आता याला आली पाहिजे, समजा मी मेली तर तुम्ही दुसरं लग्न कराल काय. हा म्हणे तू दुसरं लग्न करायची गोष्ट करतो, माझ्या मनातही तू विचार येऊ शकत नाही तुझ्या मनाचा. तो विषय फालतू पांचटपणा करू नका, कवितेत करा पांचटपणा, इथं नका करू. मी मेली तर तुम्ही दुसरं लग्न कराल काय. हा म्हणे दुसरं लग्न कराल काय. अरे मी तू मेली हे समजल्याबरोबर पागलच होऊन जाईल म्हणे. ती बाई कुठे हुशार होती, ते म्हणे फालतू शहाणपणा करू नका, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी मेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल काय. हा म्हणे सांगता येत नाही म्हणे, पागलच झाल्यावर पागल माणसाचा काय भरोसा नाही. म्हणजे पागल माणसाचा भरोसा नाही म्हणजे दुसरं लग्न करू शकतो. मित्रांनो, नरोटे सर अशा प्रकारचे कवी नाही आहे. नरोटे सर मी जे बोललो त्याचा अर्थ वेगळा काढू नका. नरोटे सर म्हणजे असे कवी नाही, खरे कवी आहे. म्हणजे कवितेतून चॅप्टरपणा करणारे कवी असतात. मी त्याबद्दल बोलत नाही, कारण काही लोक म्हणतील की सर तुम्हाला कोणी आहे तिकडे त्याच्या कवितेबद्दल इतकं बोलायला. मी कवितेबद्दल बोलत नाही याचं कारण असं की मीही एक कवी आहो. लोक उद्या माझ्याकडे बोट दाखवतील, पण मी एक सांगतो सर, मी जे भोगलं, मी जे जगलं, समाजाला मला जे दिलं, समाजाकडे पाहताना माझ्या अंतःकरणात ज्या वेदना उसळल्या त्या वेदना मी माझ्या कवितेत व्यक्त केल्या. तुम्ही त्याच वेदना घ्या. तुमची ही कविता वेदना बोलते, तुमची ही कविता समाज मन वाचते, समाजाकडे उड्या डोळ्यानं पाहते आणि ते पाहिल्यानंतर तुमची कविता कागदावर उतरते. याचाच अर्थ असा की तुमची कविता ही सामाजिक कविता आहे. तुमच्या कवितेला सामाजिकतेचं भान आहे, तुमच्या कवितेला जीवनाची जाण आहे, तुमच्या कवितेला विश्वाच्या एकतेचं, विश्वाचं मांगल्य व्हावं, विश्वमंगल व्हावं, सर्व माणूस सुखी व्हावा, सर्वांचं जीवन सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतं. आणि हे वाटणं म्हणजेच कार्यकर्त्याचं लक्षण आहे. मित्रांनो, मला असं वाटतं वेळ खूप कमी आहे आणि मी खूप बोललेलं तुम्हालाही आवडणार नाही. तर म्हणजे मला आता बोलताना मागं पुढे त्याच्यासारखं वाटतं आहे, तर मी लिहून आणलं तर बाजूला ठेवलं. आता समारोपाकडे येतो. आपण मला बोलवलं, एवढ्या मोठ्या सुंदर कार्यक्रमाचा मुख्य वक्ता म्हणून बोलवलं. खरं म्हणजे मी माझं डिमोशन करून देतो. मी मुख्य वक्ता आता नाही, आता मुख्य वक्ता आहे संजीव भाऊ. संजीव भाऊ आपल्याला जास्त वेळ देणार आहे, त्यामुळे मी आता थोडं समारोपाकडे येतो. थोडीशी 2-4 वाक्य बोलतो आणि थांबतो. नेर हे कलावंतांचं गाव आहे. या गावामध्ये फार मोठमोठे कलाकार आहेत की मला वेगळं सांगण्याची गरज नाही. नेरेने मला खूप संधी दिली, अनेक कार्यक्रमासाठी मी आलो. काही वर्षापूर्वी आपण जर आठवत असाल तर नेमली संस्कृतीच्या ग्राउंडवर एका नृत्य स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि त्याचं अँकरिंग मी केलं होतं. मी तुम्हाला हा अनुभव कशासाठी सांगतो. मी अँकरिंग केलं, मी निवेदन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी
माझा मुक्काम कुठेतरी होता का बहुतेक बनसोड साहेबांकडे, अविनाश बनसोड. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पायीच त्यांनी सांगितलं मला तुम्ही पोहोचून देतो पण जातो मला काही दुःख नाही आहे. मी त्यांच्या घरून निघालो आणि तुम्हाला खोटं वाटेल रस्त्यावर काही लोक माझ्याकडे बोट टाकून म्हणत होते रात्रीच्या कार्यक्रमात कॉमेंट्री केली ना तो हा माणूस आहे. आता कॉमेंट्री शब्द कुठे होता त्यांना कॉमेंट्री त्यांना निवेदन अँकरिंग म्हणायचं. मित्रांनो हे काय सांगितलं मी की तुमच्या गावात रसिकांची भरती आहे. तुमचं गाव रसिकांचं गाव आहे. कलावंतांचं आहे तसं रसिकांचं आहे. कलावंताचं असणं वेगळं पण रसिकांचं असणं दुर्मिळ असतं. तुमच्या गावातला प्रत्येक माणूस हा जितकाच ताकदीचा कलावंत आहे तितकाच ताकदीचा रसिक आहे. मित्रांनो या कलावंताच्या गावात अविश बनसोडचं नाव मला घ्यायला पाहिजे. सुखदेवराव भाकरे आमचे जुने मित्र आहेत. प्राध्यापक प्रवीण बनसोड जे फार मोठे विचारांची वक्ते आहेत तुम्हाला माहीत असेल. बापूराव रंगारी दिलीप डॉक्टर दिलीप पुरी राम भदे डॉक्टर मंगेश बनसोड शांतरक्षक गावंडीकर जे आता संचलन करतायत फार चांगले कवी आहेत. त्याच्यानंतर माणिकराव ढोरे ढोरेंचं पहिल्यांदा मी रेडिओला गायला ऐकल्यानं मी प्रभावित झालो. मोठा कला पण दुर्दैवाने त्या माणसाची पाहिजे तशी कदर झाली नाही. विषय तर होईल असं नाही आहे पण या गावानं मला जे दिलं त्याचं ऋण व्यक्त करणं माझं कर्तव्य मानतो. सदाशिव नरवडे सरांनी या कार्यक्रमाला बोलवलं. संतोष अडसूट नावाचे एक पत्रकार तुमच्या गावात आहेत. राहुल तायडे आहेत. हर्षवर्धन तायडे आहेत. ज्ञानेश्वर सोनटक्के सी बी सेलारे साहेबांचा तो उल्लेख केलाच पाहिजे कारण ते मोठ्या राष्ट्रीय स्तरावर गेले. आणि शेवटचं नाव म्हणजे डॉक्टर मिर्झा रफियामध्ये. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र भूषण राष्ट्राच्या फालतू ऐऱ्या गायऱ्या शिवाजीचा सत्यानाश करणाऱ्या माणसाला दिल्यापेक्षा या माणसाला महाराष्ट्र भूषण द्यावं. मला कशासाठी द्यावं. एक कॉमेंट वाचली मी त्या व्हॉट्सअपच्या याच्यावर एक कॉमेंट वाचली. त्या कॉमेंटमध्ये असं लिहिलं होतं की आजच्या काळातला सर्वात चांगला कॉमेडियन. माझा आजच्या काळातला सर्वात चांगला कॉमेडियन असं तो माणूस म्हणतो. मी म्हणतो की महाराष्ट्रात पु ल देशपांडेंनी महाराष्ट्राला त्या काळात जेवढं हसवलं मी हे विधान जाणीवपूर्वक करतो. आपण छापा मी त्याला उत्तर देईन. महाराष्ट्रात पु ल देशपांडेंनी महाराष्ट्राला त्या काळी जेवढं हसवलं त्याच्या 10 पट या माणसाला महाराष्ट्राला हसवलं. तरीही या देशात चांगल्याची कदर होत नाही. मी सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा असं मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलं. मला आठवत नाही कोण होतं. त्यामुळे माझं भाषण जे मला पद्धतशीर करायचं होतं स्टेप बाय स्टेप रिलीज आणि मी ढेप खाल्ली असं समजा आणि आता जागेवर बसल मिर्झाजी मारक्या मशीनसारखी माझी पाहून आहे. मिर्झाजीला असं वाटतं की आपला वेळ घेते का काय प्रमाण तेव्हा मी इथे बोलवल्याबद्दल मुख्य वक्ता म्हणून बोलायल्याबद्दल बरं म्हणजे मुख्य वक्त्याला मी न्याय दिला नसेल मुख्य वक्ता म्हणून बोलायल्याबद्दल प्राध्यापक नरवडे सरांचं आणि मला इथे बोलवण्याबद्दल त्यांनी सुचवलं ते आमचे कौटुंबिक मित्र माझे अतिशय जवळचे मित्र ज्यांना त्या दिवसांच्या नंतर एकदा मला सतावल्याशिवाय जमतच नाही असे आमचे मित्र मिर्झा राजेमध्ये ज्यांचा आभार मानतो. आपणा सर्वांचे आभार मानतो. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि थांबतो. धन्यवाद विनय मिरासे सर. कविता ही रक्तावरची साय असते असा आशय आपण आपल्या वक्तव्यातून प्रतिपादन केलेला आहे. यानंतर बोलीचा सुगंध महाराष्ट्रभर ज्यांनी पोचविला त्यापैकी विठ्ठल वाघ, शंकर बडेकाका आणि मिर्झा रफी अहमद बेग हे तीनच अशी नावं आहेत की ज्यांनी वऱ्हाडी बोलीचा सुगंध महाराष्ट्रभर पोहोचविलेला आहे. मी मिर्झा रफी अहमद बेग यांना पाचारण करतो की त्यांनी आपलं या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. मी 2.5 वर्षांनी नेर सोडून गेलो. बऱ्याच लोकांचा असा समज झाला की तर मी फक्त चेहरा दाखवासाठी उभा झालो का मी अजून हयात आहो आणि इतक्या लवकर काही तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि यांचं म्हणणं की मी 5 कोटी रुपये कमावले मी बघा आता गेरमध्ये जे पुस्तक प्रकाशित झाले तर मी अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने 2 मिनिटं घेतो. आमच्या गावातले कृष्णराव घावडे जे होते त्यांना फकीरजी महाराजांची कोटी
इथं एक नारायणराव गडावरी आहे, मी गेलो तेव्हा ते होते, आता आहे का नाही मला माहीत नाही. त्यांचं एक निशिगंधा नावाचं पुस्तक 2015 साली प्रकाशित झालं. आमच्या गावात एक प्रवीण टाके आहे, आता नागपूरला आहे, त्यांचं फुकेरा नावाची मोठी कादंबरी 2011 साली प्रकाशित झाली. आमच्या इथे एक महादेवराव ठवरे होते, त्यांची व्यथा बळीराजाची पण प्रकाशित झाली. इथे प्रफुल्ल अकोलकर आहे, त्यांची शिरोली नावाचं पुस्तक मागच्या वर्षी प्रकाशित झालं. इथं एक मनोहरराव झोबाळे होते मालखेडचे, त्यांनी अण्णाभाऊ साठेवर 2015 साली एक पुस्तक प्रकाशित केलं. नेहरू कॉलेजमध्ये डॉक्टर प्रवीण बनसोड नावाचे प्राध्यापक आहेत, त्यांचं विचारवेध नावाचं पुस्तक 2013 साली प्रकाशित झालं. आत्ता संतोष अडसोडचं गाडगे महाराजांचं मोठं पुस्तक प्रकाशित झालं आहे. प्रवीण चांदोरे म्हणून आहे, त्यांचं संपूर्ण ग्राम आरोग्य गोळीबद्ध त्यांनी प्रकाशित केलं. एक अनिल देशमुख नावाचे गृहस्थ होते, पेण्यामुळे गेले होते, त्यांचं उठाता जामला नावाचं पुस्तक 2007 मध्ये प्रकाशित झालं. माझ्या माहितीप्रमाणे इथे दरोईताई आहे, त्यांची 2-3 पुस्तकं प्रकाशित झाले. इथं बाजूला सामा नावाचं गाव आहे, तिथं गायत्री अर्मण नावाची एक मुलगी त्यावेळेस होती, तिचं जीवन कांता नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. एक चिखली कानोबा, तिथं एक कुमारी स्नेहा भोयर नावाची मुलगी, ती 5व्या वर्गात होती, 2010 साली तिचं तुझ्यामुळे नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यानंतर विष्णू चौकार आहे, गजानन नागपुरी आहे, या लोकांचं पुस्तक एवढे प्रकाशित झाले. फक्त झालं कसं की त्यांचे प्रकाशन समारंभ झाले तर थोडे छोट्या प्रमाणात झाले, आणि ते माझ्यासारखे व्यावसायिक कवी होते. आता यायचं काय म्हणणं आहे का यायला पैसे द्यायचे, अरे मागा ना तुम्ही. पाहिलं सदन सर बसून आहे, मला सदन सरांनी कधीही त्यांच्या स्नेहसंमेलनासाठी बोलावलं नाही. त्याने माहीत हा पैसे मागतो. मला परमानंद भाऊनी कार्यक्रमासाठी बोलावलं, त्या शब्दाचे भाषण द्यासाठी, त्यांच्या अमृत महोत्सवासाठी आलो, पण त्यांनी मला कॉलेजच्या कार्यक्रमासाठी बोलावले. त्याला मी मागते ना पैसे, कारण मी कसं बरोबर मी त्याचा व्यवसाय केला होता, म्हणून मी कसं जिथे जायचं असतं तिथं मी पैसे घेतल्याशिवाय गेलो नाही. हे फुटतच गेले. लोकांना वाटतं काय आहे का येतो आहे, तर तुम्हाला तुमची किंमतही समाजात दाखवून द्यावी लागते किंवा हा माझा व्यवसाय आहे, मी याशिवाय काम करत नाही. त्याच्यामुळेही मला लोकांनी पैसा दिला. एक कोटी काही पैसे नाही दिले, पण मी पोट चांगल्या पद्धतीनं भरलं. परंतु आता 1.5 वर्षापासून मी टोटली बेरोजगार आहे. माझे 2-4-5 पुस्तकं प्रकाशित व्हायचे थांबले आहे. आता तो वावर इकडून छाप असं सुरू आहे सध्या. आणि आपल्या गावात एक गेटमध्ये एक प्रचंड कवी व्यक्ती होता, त्या बाईचं नाव आहे सुनंदा भावसार. आपले सुधीर कुलकर्णी साहेब आहेत, सुधीर कुलकर्णी साहेबांचे त्यांचे नातेसंबंध होते किंवा त्यांच्या संपर्कात होते त्या बाई, आणि इंग्लिश शाळेमध्ये त्या सर्व्हिस होते. आता सध्या त्या नंदुरबारच्या कुठल्या तरी शाळेत नोकरी करतात. मी नंदुरबारला कार्यक्रमाला गेलो होतो 5 वर्षाआधी, तेव्हा ह्या काही आवर्जून मला भेटल्या. त्यांनी कुलकर्णी सरांचं नाव घेतलं आणि सांगितलं की मी नियुक्ती होईल, आणि तिनं तिचा काव्यसंग्रह माझ्यावर दिला. तो आता माझ्यावर नाही आहे. एवढे लोक आपल्या हे भागात आहेत. आणि त्याच्यानंतर आता नवटे सरांचं वयाच्या हिशोबाने कसं म्हणतो मिराजी साहेबांनी 5-25 वर्षाची यांची एंट्री व्हायला पाहिजे होती, पण जराशी हे उशीर आहे. मी यांचं पूर्ण काव्यसंग्रह 2 जितक्या वेळ त्याने नसेल वाचला तितक्या वेळ मी वाचला. आणि त्यांच्या एवढ्या चांगल्या कविता आहेत न म्हणून ते कुणी कवी मजर, सुभाषित द्यावे, बळीराजा, संकटाचा खरा सामना, चालतं पुरतं मंदिर, काळासोबत बदलणे गरजेचे, मुखवटे, अहंकार, विरहाग्नी, माहिती रद्द झाली, ह्या साऱ्या कविता मी वाचल्या. त्यांच्या कविता बरोबर छान आहे, पण सुरुवातीला जसं डेब्यू पैदा झाल्याबरोबर चालायला लागत नाही, त्याला थोडासा टाईम लागते. सरांचं थोडं कसं झालं, एखाद्या ठिकाणी शब्द जास्त झाले ते मान्य करत असतील तरी, आणि मान्य नसेल करत असतील तरी, एखाद्या ठिकाणी शब्द जास्त झाले, एखाद्या ठिकाणी शब्द थोडेसे कमी झाले, तर सरावानंही ते सगळं आहे. त्यांच्या 90-95 कविता आहेत, त्यातल्या 25 कवितांमध्ये तर एक शब्दाचीही बदल करायची गरज नाही. त्या कविता वाचूनच आपल्याला समजते का सर कवी आहे. 5-25 कविता अशा आहेत की ज्या माध्यमिक अवस्थेत आहेत. 10-20 कविता तुम्हाला चुकून असं वाटू शकते की ह्या कविता नसत्या टाकल्या तरी चाललं असतं. परंतु माझं म्हणणं कसं आहे, मी जर त्यावेळेस सरांना म्हटलं असतं की तुम्ही सध्या पुस्तक काढू नका, आणि सर तिथं थांबले असते तर ते तिथंच थांबले असते. आता त्यांनी स्वतः करून केलं की माझ्याजवळ अजूनही एवढं पुस्तक छापण्या एवढ्या कविता आहेत, याचा अर्थ त्यांचं प्रजनन अजून सुरू आहे, म्हणजे कविता प्रसवणं सुरू आहे.
तर त्यांच्या काव्यशक्तीने आणि प्रसवशक्तीने आपण नमस्कार करू, त्यांना शुभेच्छा देऊ. आणि आपल्या नेरमध्ये डॉक्टर बिर्जा जरी गेला तरी नरोटे सरांच्या रूपाने एक तुम्ही आहे, त्यांचा तुम्ही भविष्यात आस्वाद घ्या. कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला. मी अमरावतीवरून 9 वाजता निघालो. पहिले तर 10 के साहेबांना घरलो अमरावतीच्या अमरावतीत 1 तास. इथं आता भरपूर वेळ झाला आणि आम्हाला पुन्हा पुढं जायचं आहे. आणि संजय भाऊने सांगितलं का टाईम जास्त घेऊ नका, तरी म्हणजे वाटतं मी बराच करणार. मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या दिवसाच्या शुभेच्छा देतो, नरोटे सरांना. आणि हो, विशेष नरोटे सरांची विशेष तारीफ करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा सर माझ्याकडे आले तेव्हा जेव्हा विशेष नरोटे सर ताई त्यांच्यासोबत होत्या, तर त्यांच्या प्रोत्साहनानं हे सगळं घडलं. ज्या कवींना आपण कालिदास म्हणून म्हणतो त्या कवीचं खरं नाव आहे वज्रपूर्व. कोणाला माहीत असेल तर लक्षात घ्या. वज्रपूर्व नाव आहे त्या माणसाचं, पण फक्त पत्नीनं प्रोत्साहित केलं म्हणून त्यांनी एवढे सारे काव्यसंग्रह मोठे खंडकाव्य लिहून ठेवले. तर सरांच्याही पाठीमागे त्यांच्या पत्नीचा हात आहे. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊ. आभार म्हणून त्यांचं साऱ्यांचा आभार. बोलण्यात काही जागरूकता झाला असं